नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज जे फुरसुंगीला जे मैदान भरलं होतं शंभू महादेवाच्या यात्रेमुळं, आज त्याच्यामध्ये आपण एक सेमी फायनल ज्यावेळेस 6वा चालू होता त्यावेळेस एक व्हिडिओ टाकला होता की आजची जी फायनल आहे ती कोण जिंकणार. तर पहा, आपण तो थंबनेल मी दाखवतो तुम्हाला, पाहूया आपण तो थंबनेल. म्हणजे आपलं प्रेडिक्शन या ठिकाणी 100% खरं ठरलेलं आहे, कारण ती गाडी त्याच पद्धतीने पळत होती. पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, सेमी 6 मध्ये पळालेली ही गाडी हिंद केसरी चिमण्या आणि बाईजा फरकाने गाडी फायनल पात्र. आणि खाली आपण म्हटलं होतं की फायनल 100% मारणार. त्या ठिकाणी शाकीर भाई आणि पृथ्वीराज दादा कुटवड हे दोघे आहेत तिथे. आपण 100% सांगितलं होतं, कारण गाडी त्या पद्धतीने गटालाही पळत होती. सेमी तर तिने सुट्टा निकाल घेतला आणि फायनलला सुद्धा फरकानेच गाडी पुढे निघाली. त्यामुळं या गाडीचं तर खूप खूप अभिनंदन आहे. हे पहा, आपले पृथ्वीराज दादा कुटवड एन्जॉय करताना. हे बघा मित्रांनो, एक नंबर झाल्यावर शाकीर भाई वगैरे ते या ठिकाणी डीजे वरती ताल धरलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीनं या ठिकाणी चिमण्या आणि बाईजा या जोडीनं पहिल्यापासून तिसऱ्या फेऱ्यापर्यंत जबरदस्त कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे. या दोन्ही नंदींचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी या ठिकाणी पहिले 1 लाखाचं बक्षीस आणि एक खिलार गाऊ, जे आपली खिलार गाई ही त्यांना या ठिकाणी भेट म्हणून मिळालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी अपडेट अशी आहे की उद्या 6 एप्रिलला दुधोडी नागराळे रोड, तालुका पलूस, जिल्हा सातारा या ठिकाणी पृथ्वीराज केसरी हे मैदान भरणार आहे. त्यासाठी बकासूर सज्ज झालेला आहे मित्रांनो. आणि या पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे भरवले गेले. आणि याचं पहिलं जे बक्षीस आहे 3,33,333 आहे. दुसरं आहे 2,22,222. तिसरं जे आहे ते 1,11,111. अशी सलग 7 बक्षिस मित्रांनो या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि मोठं मैदान आहे. तर या मैदानासाठी आपला बकासूर पोहोचलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आत्ता फुरसुंगी मधून, म्हणजे मला दाखवतो बकासूर, आणि फुरसुंगी मधून सुद्धा आपल्या जो चिमण्या आहे तो पण आता थोड्या वेळात चिमण्या, राजा आणि सम्राट, म्हणजे उद्या शाकीर जाकीर भाई यांच्या 2 गाड्या 100% असणार आहेत. एक गाडी जी पळणार आहे ती राजा आणि सम्राटची, ती 100% फिक्स आहे. ती गाडी आता थोड्या वेळाने 9-10 वाजता इथून निघतील ते, असा अंदाज आहे. आणि त्याचबरोबर चिमण्याबरोबर सुद्धा उद्या कोणतरी त्या मैदानामध्ये पळणार आहे, म्हणजे 2 गाड्या यांच्या असणार आहेत. तर पाहूया मित्रांनो आपण. हे बघा मित्रांनो, आपला हा बकॅडॉन, दशम हिंद केसरी, महाराष्ट्राची आन बान शान या ठिकाणी पोचलेलीच आहे. उद्या बक्या त्या ठिकाणी 100% गुलालात राहणार आहे, अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूयाच. हे पहा, या ठिकाणी अशा पद्धतीचा बॅनर आहे. माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज केसरी हे ओपनचं मैदान या ठिकाणी भरणार आहे मित्रांनो. आणि ह्या पद्धतीची 7 बक्षिस ठेवलेली आहेत. मोठं मैदान होणार आहे मित्रांनो हे. त्याचं जे ठिकाण आहे ते दुधोंडी नागराळे रोड या ठिकाणी होणार आहे. तर जास्तीत जास्त गाडा मालकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती. आणि हे बघा मित्रांनो, जोड राजा आणि सम्राट सध्या अतिशय फॉर्म मध्ये असलेली जोड आहे. तर उद्या काय करतायत त्या मैदानामध्ये कामगिरी ते उद्याच आपल्याला कळेल. पण खूपच फॉर्म मध्ये ही जोडी आहे मित्रांनो, राजा सम्राटची. त्यांनाही या ठिकाणी या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं हे मैदान झालं. उद्या त्या ठिकाणी मैदान होणार आहे. या सर्व गाडा मालकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व नंदींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्याच्या मोठ्या मैदानासाठी आपला सर्जा असेल, मोठमोठे नंदी उद्या त्या ठिकाणी, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून नंदी त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं खेळ पाहायला सुद्धा खूप मजा येणार आहे मित्रांनो. आणि उद्या रविवार असल्यामुळे बऱ्याच लोकांना हे लाईव्हही पाहता येईल
आणि तिथं फिजिकली जाऊन सुद्धा तुम्हाला ते पाहता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका मित्रांनो, शेअर करा आणि आपला चॅनल असंच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.